आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। जर 5,000 आणि 3,000 कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्याचप्रमाणे ऑगस्ट हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होता, तर त्याची आजपासून सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आताच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच या दोन्ही हप्त्यांचे पैसे थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आता भाऊबीज जवळ येत आहे, तर त्या भाऊबीजची ओवाळणी अगोदरच मिळणार। आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3,000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या म्हणजेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजची ओवाळणी 1 महिना अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। तर ही भाऊबीजची ओवाळणी म्हणजे ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु सर्व लाडक्या बहिणींना वाटलं होतं की रक्षाबंधनच्या अगोदर जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे येतील, परंतु रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे पैसे आलेले होते, ऑगस्ट हप्त्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। परंतु आज घेतलेल्या निर्णयामुळे सर्व लाडक्या बहिणी आनंदी सुद्धा झालेले आहेत, कारण त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होणार आहेत। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, आमचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील, 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तर बघा, लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार होते, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी विचारपूस सुद्धा करत होत्या की आमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे कधी येतील, ऑगस्ट हप्ता कधीपासून जमा होईल। तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु फक्त ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपलेली नाही, त्यासोबतच सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्याच अनुषंगाने ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। म्हणजेच राज्य सरकारने दिलेला शब्द आज खऱ्या अर्थाने पाळलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 21 रुपयाप्रमाणे हप्ता देऊ, तर त्याच्यावरती काल मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता 1,500 रुपयांऐवजी 21 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होऊ शकतो। बघा, आज दुपारी 3:39 तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, आज कोणत्याही बँकांना सुट्ट्या नसणार आहेत, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आधार कार्डच्या आधारावरती विस्तार होत असतात। म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा
येणार आहेत. म्हणजेच बँकांना जरी सुट्टी असली तरी पण तुम्हाला पैसे येतील, परंतु फक्त ते पैसे तुम्हाला आज बँकेमधून काढता येणार नाहीत. म्हणजेच ज्या दिवशी बँकेला सुट्टी असते त्या दिवशी बँकेमधून पैसे काढता येत नसतात, त्या दिवशी ATM मधून पैसे काढू शकता किंवा माही सेवा केंद्रामधून हे पैसे सुद्धा काढू शकतात. बघा, लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाचे मुद्दे आलेले होते, काही पत्रकार परिषद होता, तर ते महत्त्वाचे मुद्दे आणि पत्रकार परिषद सुद्धा बघितले आहे. आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचवून दाखवणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर कालच तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. त्यासोबतच ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना मतदान कार्डवर ते 16,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर या 2 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकेमध्ये हे पैसे विस्तांतर होणार आहेत त्याची माहिती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असतील आणि त्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड असेल तर त्या लाडक्या बहिणींना एक फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये थेट 16,000 रुपये रक्कम विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यासोबत ज्या ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असतील आणि त्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त 12 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच सर्व रेशनधारक लाडक्या बहिणीला आनंदाचा शिधा वाटप सुद्धा होणार आहे. तर या शिध्याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, त्यासोबतच ज्या 12 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत त्या 12 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणीनं कालच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता विस्तांतर करण्यासाठी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 7,200 कोटींचा निधी हे दोन्ही हप्ते विस्तांतर करण्यासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच ऑगस्ट हप्त्यासाठी 3,700 कोटी, म्हणजेच ऑगस्ट हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी आणि सप्टेंबर हप्त्यांसाठी 3600 कोटींचा निधी, म्हणजेच दोन्ही हप्त्यांसाठी 7,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी प्रमुख बँकांमध्ये सोडण्यात आलेला आहे. या बँकांमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे. तर कोणकोणत्या बँकेमधून कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत. हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तांतर होतील. त्याच लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप केला जाईल आणि त्याच लाडक्या बहिणींना मतदान कार्डच्या आधारावरती 16,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना या 4 आनंदी निर्णयांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु राज्याचे महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर या छाननीमध्ये 26 लाखांपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज अपात्र ठरण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून अर्ज केलेला होता. तर अशा पुरुषांना हप्ते येणार नाहीत. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील किंवा सरकारी पेन्शनधारक असतील अशा बहिणींना सुद्धा हप्ते येणार नाहीत. जर तुम्ही चुकीची कागदपत्रे तयार करून अर्ज केलेला असेल किंवा पात्रतेमध्ये बसत नसेल तरी पण अर्ज केलेला असेल तर तुमच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्ही अशा पद्धतीचे कृत्य केलेले असतील तर लवकरात लवकर
आपला अर्ज सरेंडर करायचा आहे, अन्यथा तुमचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्त्याचे पैसे 20 तांत्रिक होतील। म्हणजेच आता 1 महिन्यावरती भाऊबीज आलेली आहे, तर त्या भाऊबीजच्या अगोदर भाऊबीजची ओवाळणी आजपासून 20 तांत्रिक सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना 100% हप्ता सुद्धा मिळत असतो। बघा ज्यावेळेस धुलीवंदन होतं, होळी होते, त्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे आलेले होते। त्यासोबतच महिला दिन होता, तर त्या महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित आलेला होता। त्यासोबतच मागच्या वर्षी दिवाळीला सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा बोनस सोडण्यात आलेला होता। या रक्षाबंधनना 1,500 रुपयांचा हप्ता सोडण्यात आलेला होता। आणि आता समोर भाऊबीज सण येत आहे, तर त्या भाऊबीज सणाच्या निमित्त आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पुढील 3 दिवस भाऊबीजची ओवाळणी या 2 हप्त्यांच्या स्वरूपामध्ये 20 तांत्रिक सुद्धा होणार आहे। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गैरसमज सुद्धा निर्माण झालेला असेल की आम्हाला ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि भाऊबीजची ओवाळणी 3,000 रुपये असे टोटल मिळून 6,000 रुपये मिळणार आहेत का? बघा लाडक्या बहिणींनो, हा तुमचा गैरसमज आहे। तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळणार आहे आणि हेच 3,000 रुपये तुमचे भाऊबीजची ओवाळणी सुद्धा असणार आहे। म्हणजेच तुम्हाला 6,000 रुपये मिळणार नाहीत, फक्त 3,000 रुपये 20 तांत्रिक सुद्धा होणार आहे। बघा आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण महत्त्वाचे नियम बघून घेऊयात। त्यानंतर जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, त्यासोबतच मतदान कार्डवरती हे जे 16,000 रुपये 20 तांत्रिक होणार आहेत, तर हे 16,000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यासोबतच जो आनंदाचा शिधा वाटप होणार आहे, तर हा आनंदाचा शिधा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींना 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या वर्षी 28 जून 2025 रोजी या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। परंतु जे 2024 मध्ये नियम लावण्यात आलेले होते तेच नियम 2025 मध्ये सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। तर याच्यामध्ये पहिला नियम लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसावी, दुसरा नियम उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, तिसरा नियम लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, चौथा नियम लाडक्या बहिणींचे वय 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षांपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी या नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता या 2 हप्त्यांचे पैसे 20 तांत्रिक सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण नियम बघितले आहेत। आता आपण आनंदाचा शिधा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घ्यात। बघा लाडक्या बहिणींनो, केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशाच लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा गणेशोत्सवा निमित्त वाटप सुद्धा होणार आहे। आता आपण मतदान कार्डवरती जे 16,000 रुपये 20 तांत्रिक होणार आहेत, तर ते 16,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना आर्थिक मदत केली जाणार आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळेल। त्या अनुषंगाने मतदान कार्डवरती एका घरामध्ये 16,000 रुपये सुद्धा 20 तांत्रिक होणार आहेत। परंतु याच्यासाठी अर्ज करणे गरजेचं आहे। अर्ज केल्यानंतरच तुम्हाला 16,000 रुपये सुद्धा 20 तांत्रिक होणार आहे। बघा आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी बँका या सर्व बँकांमध्ये पैसे येतील। म्हणजे ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल, ज्या ज्या बँकांना डीबीटीची सिस्टीम असेल अशा बँकांमध्ये पैसे येतील। आणि जिल्ह्यांची यादी बघायचं झालं तर सर्व जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती सर्व लाडक्या बहिणींना हप्त्यांचे पैसे 20 तांत्रिक सुद्धा होणार आहेत।